इराण आणि इस्रायलमध्ये संघर्षाचा भडका उडालाय। सगळ्यात आधी इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम नष्ट करण्यासाठी इस्रायलने इराणवर हल्ला केला। याला उत्तर म्हणून इराणकडूनही इस्रायलवर मिसाइल्स डागल्या गेल्या। यामुळे दोन्ही देशात मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली। इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे अनेक टॉप लष्करी कमांडर्स आणि न्यूक्लिअर सायंटिस्ट मारले गेले। पण इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलचंही मोठं नुकसान झालंय। मुख्य म्हणजे इराणी मिसाइल्स थेट इस्रायलच्या तेल अवीव, हैफा यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये पडल्यात। एवढंच नाही तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विलावर सुद्धा इराणने अटॅक केला, ज्यामुळे नेतन्याहूंच्या मुलाचं लग्न पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्या आल्यात। यापूर्वी इस्रायलवर जेव्हाही अटॅक व्हायचा तेव्हा एक गोष्ट कायम चर्चेत यायची, ती म्हणजे इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीम, ज्याला आयर्न डोम असंही म्हणतात। या आयर्न डोमनं इस्रायलला अनेक मिसाइल हल्ल्यांपासून वाचवलंय। इस्रायलने या आयर्न डोमसाठी तब्बल $3 बिलियन खर्च केलेत। याचा सक्सेस रेट 80 ते 90% असल्याचं सांगितलं जातं। पण आता इराणच्या हल्ल्यात हा आयर्न डोम फेल गेल्याची, इराणने इस्रायलची ही डिफेन्स सिस्टीम मोडून काढली अशाच चर्चा होताना दिसतायत। पण हे नेमकं घडलं कसं? इराणने इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीम कशी भेदून काढली? आयर्न डोम नक्की कसा फेल झाला याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। आयर्न डोम हा इस्रायलचं संरक्षण कवच म्हणून ओळखला जातो। ही एअर डिफेन्स सिस्टीम मिसाइल हल्ल्यांसोबतच न्यूक्लिअर अटॅकही रोखू शकते असं बोललं जातं। इस्रायलने $3 बिलियन खर्च करून हा आयर्न डोम बनवला। 2008 मध्ये आयर्न डोम विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि 2011 मध्ये इस्रायली सैन्याने त्याचा आपल्या वेपन इक्विपमेंटमध्ये समावेश केला। आयर्न डोमचं वैशिष्ट्य म्हणजे ते 70 किलोमीटरच्या रेडियसमधले शत्रूचे ड्रोन्स, रॉकेट्स, मिसाइल्स हवेतच ट्रॅक करून पाडू शकतं। यासाठी ते तामीर नावाची मिसाइल सोडतं, जे शत्रूच्या रॉकेट्सना हवेत नष्ट करतं। आयर्न डोम हे 3 मुख्य घटकांवर आधारित आहे। पहिलं ELM-284 मल्टीमिशन रडार। हे रडार येणाऱ्या हल्ल्यांचा शोध घेतं आणि हल्ल्यांची दिशा, स्पीड आणि कोणत्या ठिकाणी हल्ला होणार आहे याला ट्रॅक करतं। दुसरं म्हणजे बॅटल मॅनेजमेंट आणि वेपन कंट्रोल सिस्टीम। ही सिस्टीम मल्टीमिशन रडारकडून मिळालेल्या डेटावरून येणाऱ्या हल्ल्यांचा अंदाज बांधतं आणि इंटरसेप्टर मिसाइल लॉन्च करण्याचा निर्णय घेतं। तिसरं म्हणजे मिसाइल फायरिंग युनिट। हे युनिट तामीर इंटरसेप्टर मिसाइल लॉन्च करतं, जे येणाऱ्या हल्ल्यावर अचूक निशाणा धरतं आणि त्यांना नष्ट करून टाकतं। आयर्न डोममध्ये असणाऱ्या एका तामीर मिसाइलचा खर्च हा $10,000हून अधिक असल्याचं सांगितलं जातं। याचा सक्सेस रेट 80 ते 90% असल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांकडून केला जातो। आयर्न डोममध्ये असणाऱ्या प्रत्येक बॅटरीत 3 ते 4 लॉन्चर असतात, ज्यात प्रत्येकी 20 इंटरसेप्टर मिसाइल्स असतात। म्हणजेच एका आयर्न डोममध्ये जवळपास 70 ते 80 तामीर मिसाइल्स असतात। आयर्न डोमचं रडार एका वेळी जवळपास 1000 मिसाइल्सना ट्रॅक करू शकतं। हमासनं ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर हल्ला केला होता। त्यावेळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेनं शेकडो मिसाइल्स आले होते, पण हे सगळे मिसाइल्स आयर्न डोमनं हवेतच पाडले। त्यानंतर इराणनं 2024 मध्ये इस्रायलवर 180 मिसाइल्स टाकत हल्ला केला। तेव्हाही आयर्न डोमनं इराणचे बहुतेक मिसाइल्स नष्ट केले होते। साहजिकच इस्रायलच्या या एअर डिफेन्स सिस्टीमची जगभरात चर्चा झाली। पण आता 13 जून पासून सुरू झालेल्या इराण इस्रायल संघर्षात एक बातमी वेगानं पसरायला लागली, ती म्हणजे या आयर्न डोमच्या अपयशाची। इराणच्या डिफेन्स सिस्टीमनं एक व्हिडिओ शेअर केलाय। हा व्हिडिओ इराणनं इस्रायलवर 13 जूनला केलेल्या हल्ल्याचा आहे। या हल्ल्यात इराणनं इस्रायलला शह देण्यासाठी नवी मेथड वापरल्याचं म्हटलंय। व्हिडिओमध्ये इस्रायलचं आयर्न डोम तेल अवीवमध्ये पडणाऱ्या इराणच्या मिसाइल्सला इंटरसेप्ट करताना दिसतं, पण काही क्षणांमध्येच तिथं भयंकर स्फोट होतो। साहजिकच आयर्न डोम इराणने डागलेल्या मिसाइल समोर तग धरू शकत नाही, हेच या व्हिडिओमधून दिसून येतंय। याच दरम्यान आणखी एक बातमी आली, ती म्हणजे इराणच्या काही मिसाइल्सनं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सिझरिया इथल्या घरालाही टार्गेट केलं। या हल्ल्यांमुळे नेतन्याहू यांना त्यांच्या मुलाचं लग्न पुढे ढकलावं लागलं। नेतन्याहू यांचं घर अर्थात सुरक्षेच्या आवरणात आहे, पण इराणनं तिथेच टार्गेट केल्यानं आयर्न डोमच्या अपयशाची चर्चा आणखी वाढली। पण हे नेमकं घडलं कसं? इस्रायलचा आयर्न डोम फेल का गेला? तर 13 जूनला इराणनं इस्रायलवर एकाच वेळी सुमारे 2500 मिसाइल्स आणि ड्रोननं हल्ले केले। हे हल्ले इस्रायलच्या लष्करी आणि नागरी भागात करण्यात आले। एकाच वेळी एवढ्या प्रचंड वेगात झालेल्या हल्ल्यांमुळे आयर्न डोम ओव्हरलोड झाला। त्याला या सगळ्या मिसाइल्स इंटरसेप्ट करणं शक्य झालं नाही। आयर्न डोम हा 70 ते 100 किलोमीटर अंतरावरच्या मिसाइल्सना इंटरसेप्ट करण्यासाठी डिझाइन केलाय।
आयर्न डोममध्ये असणाऱ्या तामीर मिसाईल्सला लॉन्च करण्याची क्षमताही मर्यादित आहे. जेव्हा इराणकडून इतक्या मोठ्या प्रमाणात मिसाईल्स एकाच वेळी आल्या तेव्हा आयर्न डोममध्ये असणाऱ्या मर्यादित मिसाईल्समुळे त्यांना या मिसाईलचा सामना करणं अवघड गेलं. या प्रकाराला सॅच्युरेशन हल्ला असं म्हटलं जातं. यामध्ये इंटरसेप्टर मिसाईल्सची संख्या कमी पडते आणि हल्ला करणाऱ्या काही मिसाईल्स संरक्षण यंत्रणा भेदून पुढे जातात. इस्रायलचं आयर्न ड्रोन फेल घेण्याचं हे सगळ्यात मोठं कारण सांगितलं जात आहे. आता इस्रायलचं आयर्न डोम फेल जाण्याचं दुसरं कारण म्हणजे इराणनं या हल्ल्यात वापरलेले हायपरसोनिक मिसाईल्स. इराणनं या हल्ल्यात पहिल्यांदाच शहेद हज कासिम नावाचं मिसाईल वापरलं. या मिसाईलची रेंज 1600 किलोमीटर आहे. या मिसाईलला अनेक वर्ष जमिनीखाली लपवून ठेवता येतं. हे मिसाईल ताशी 7400 किलोमीटर वेगानं प्रवास करतं, ज्यामुळं त्यांना इंटरसेप्ट करणं कठीण जातं. तज्ज्ञांच्या मते असं असलं तरी इस्रायलनं यातले काही मिसाईल्स नष्ट केले, पण इराणचा हल्ला इतका तीव्र होता की इस्रायलला सगळे मिसाईल्स नष्ट करता आले नाहीत. इस्रायल हा एक लहान आणि दाट लोकवस्तीचा देश आहे. इथं 1 किंवा 2 मिसाईल्स पडले तरी मोठं नुकसान होऊ शकतं. तेच यावेळी झालंय. इस्रायलनं इराणचे सगळे मिसाईल्स नष्ट करू शकला नाही, ज्यामुळं इस्रायलला नुकसान सहन करावं लागतंय. आता इस्रायलचं आयर्न डोम फेल जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे या डोमला अपग्रेड करण्यात आलं नव्हतं. इस्रायलनं 2011 मध्ये आयर्न डोम बसवलं होतं, पण समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार इस्रायलनं आयर्न डोमचं हार्डवेअर 2011 पासून अपडेट केलं नाही. आयर्न डोमचं फक्त सॉफ्टवेअरच वारंवार अपडेट केलं जात होतं, पण हार्डवेअरकडे दुर्लक्ष करण्यात आलं, ज्यामुळं त्याचा सक्सेस रेट कमी झाला. हे आयर्न डोम जेव्हा बसवण्यात आलं तेव्हा त्याचा सक्सेस रेट 90% इतका होता. हमासनं 2023 मध्ये केलेल्या हल्ल्यातही हा सक्सेस रेट कायम होता, पण आता नव्या रिपोर्ट्सनुसार हा सक्सेस रेट 60%च दाखवण्यात आलाय. इस्रायलनं डोम अपग्रेड न केल्यामुळं हा सक्सेस रेट कमी झाल्याचं आणि त्यांना नुकसान सहन करावं लागल्याचं आता सांगितलं जातंय. सध्या तरी इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. महत्त्वाचं म्हणजे इस्रायलचं अभेद्य कवच मानल्या गेलेल्या आयर्न डोमलाच इराणनं भेदून काढल्यानं हा संघर्ष भीषण वळणावर जाणार का, याकडे सगळ्या जगाचंच लक्ष लागलंय. आता हा संघर्ष आणखी किती दिवस चालतो, यात शेवटी कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.